नमस्कार, मनस्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतो आहे चमचमीत छोले मसाला। तर त्याच्यासाठी मी 1 वाटी छोले रात्रभर भिजवून ठेवले होते। ते आता मी कुकरमध्ये घालणार आहे। त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 2 मिरी आणि 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून मस्त त्याच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात आपण। इकडे मला थोडंसं पाणी कमी वाटलं, तो मी थोडं ॲड केलं आहे त्याच्यामध्ये। आता इकडे आपण मसाल्याची तयारी करूया। त्याच्यासाठी मी 2 कांदे, 1 मोठा टोमॅटो, 1 आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। तर त्याची मस्त छान पेस्ट करून घेऊया। तर इकडे आपली पेस्ट रेडी आहे। एकदम स्मूथ अशी टेक्स्चर आलेलं आहे त्याला। आपले छोले पण झालेले आहेत, हे बघा एकदम मऊ शिजलेले आहेत छोले। तर आता आपण फोडणीला सुरुवात करूया। मी फोडणी कुकरमध्येच देते, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कढईमध्ये ते करू शकता। तर याच्यामध्ये आपण 2 पळी तेल घातले आहे, 2 ते 2.5 पळी। त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया। जिरे छान तडतडले ना की त्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला टाकून देऊ। हा मसाला कच्चा आहे, म्हणजे आपण कच्चा टोमॅटो आणि कच्चा कांदा घातला होता। तर त्याला आपण छान असं मस्त एक 10 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे, त्याला छान शिजू द्यायचं आहे। राहिलेला होता ना मसाला, तो त्याच्यामध्ये घालते मी। तर मस्त आपण याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया। आता याला आपण 3 ते 4 मिनिट झाकण लावून ठेवूया, म्हणजे त्याला छान शिजला जाईल, तो मसाला परतला जाईल। तर इकडे बघा मस्त तेल सुटलं आहे त्याला। इकडे थोडंसं पाणी टाकते आणि अजून 1 मिनिटभर मी त्याला परतवून घेते। गॅस हा माझा स्लोच आहे। आता इथे मी मसाले ॲड करते। याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा छोले मसाला टाकला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। तर छान परतवून परत 1 मिनिटभर आपण त्याला परतवून घेऊया। आपण कच्चा कांदा टोमॅटो घेतला होता ना, तर त्याच्यासाठी आपल्याला त्याला छान परतवून घ्यायचं आहे मसाल्याला, त्याचा कच्चा पण जाऊ द्यायचा आहे। तर याच्यामध्ये आपण ते छोले टाकूया। आता आपली लास्ट स्टेप राहिलेली आहे, तो आहे तडका, आणि तो इम्पॉर्टंट आहे। तर त्याच्यासाठी आपण 1 चमचा तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली ना की त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या टाकूया आणि लाल मिरची पावडर टाकूया। लाल मिरची पावडर तुमच्या हिशोबाने टाका, कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मसाला टाकला होता। तर आपण मस्त तडका दिला आहे। आपला छोले मसाला रेडी आहे। तर मी इकडे कसुरी मेथी टाकते थोडीशी। मसाला रेडी आहे मस्त। आता आपण सर्व करूया। छोले पुरी रेडी आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये